कुठल्या तरी शरीराचा एक पार्ट दुखतोय. मानच दुखते, हातच दुखतोय, कंबरच दुखतंय, गुडघेच दुखतायत. मायग्रेन असं सहज म्हणतात लोक, मला मायग्रेन झालाय. या सगळ्या आजारांमध्ये मी असं बघतो, खूप साऱ्या टेस्ट होतात. सगळ्या गोष्टी नॉर्मल येतात, पण गोळ्या मात्र सुरू आहेत. ही सगळी लोकं सायकोसोमॅटिक डिसऑर्डरची असतात. कुठला तरी ताण, कुठला तरी तणाव जेव्हा योग्य पद्धतीने त्याचा निचरा होत नाही, त्याच्यावर योग्य पद्धतीने काम होत नाही, अशा वेळेला तो शरीरामध्ये केमिकल इम्बॅलन्स जास्त झाला, कमी झाला, की तो शरीरामध्येच जाणार. तो कुठे जाणार? कारण तुमच्या भावना, विचार आणि वर्तन जे आहे, त्याचं सेंटर तुमच्या शरीराचा एक भाग आहे. ते अविभाज्य घटक आहे तो. मग हा जो सगळा निचरा न झालेला पार्ट आहे, दुखावलेला पार्ट आहे, चुकीच्या धारणांनी ग्रस्त झालेला विचार आहे, तो विचार तुमच्या शरीरामध्ये काम करतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठेतरी आपण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करतोय आणि ती व्यक्ती आपला गैरफायदा घेतेय. सध्या भावनिक नात्यांमध्ये, नाते जे असतात ना, जी विशेषतः बॉन्ड जी असतात, अशा नात्यांमध्ये छोट्या-छोट्या चुकीच्या शब्दाने, चुकीच्या वागण्याने लोक ती गोष्ट मनात ठेवतात आणि सतत त्या विचारामध्ये राहतात. दुखावलेल्या, चिंतित अशा अवस्थेमध्ये राहतात आणि यांना मी मानसिक दृष्टिकोनातून आजारी नाही म्हणणार, पण अस्वस्थता निश्चित आहे.